नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, शासनाने दिनांक 18 मार्च 2025 रोजी एकूण 4 शासन निर्णय शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई संबंधी काढलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे, त्यामुळे ही माहिती शेतकऱ्यांसाठी अवश्य म्हणजे त्यांनी ही माहिती अवश्य घेणे हे त्यांच्या हिताचे आहे। कारण शासनाने घेतलेली प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत आणि अगदी शासन निर्णयानुसार तंतोतंत स्पष्टीकरणासहित सांगत असतो की आमचा हाच हेतू असतो की शेतकऱ्यांना जे शासनाने निर्णय घेतलेले आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे। तर बघा, अतिवृष्टी आणि पूर यामुळे जे काही नुकसान झाले होते, तसेच काहींची KYC झाली होती परंतु पैसे जमा झाले नव्हते, काहींना कमी प्रमाणात पैसे आले होते। तर चारही शासनाने हे जे शासनाने 4 निर्णय घेतले आहेत ते आपण 4 भागात पाहूया। आता हा आहे आपला पहिला भाग। तर बघा, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी रूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून काही ठरलेल्या दरात त्यांना मदत देण्यात येते। तसेच बघा, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता सुद्धा मदत देण्यात येते। आता बघा, केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2023च्या शासन निर्णयान्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे। तसेच दिनांक 22 जून 2023च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे। दिनांक 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे। आता बघा, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी रुपये 590 कोटी 15 लाख इतकी आता मंजुरी दिलेली आहे। तर यामध्ये बघा, विभागानुसार पाहूया। अमरावती विभागामध्ये जिल्हे कुठले होते? अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा यांचे ऑगस्ट 2024ला नुकसान झालेले आहे, त्याच्यासाठी मंजूर झालेले आहे 386.23 कोटी। तसेच परत एकदा डबल प्रस्ताव पाठवला होता ऑगस्ट 2024 ते सप्टेंबर 2024च्या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीकरता अमरावती, अकोला, बुलढाणा आणि याच्यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समाविष्ट परत करण्यात आलं होतं। तर त्याच्यासाठी 137.77 कोटी निधींची तरतूद केलेली आहे। त्यानंतर बघा, पुणे विभागामध्ये कोल्हापूर हा जिल्हा आहे, ऑगस्ट 2024ला नुकसान झालेलं होतं, त्यासाठी सुद्धा 11 कोटी रुपयांची तरतूद आहे। कोकण विभागामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ऑक्टोबर 2024ला नुकसान भरपाई झालेली होती, त्यांच्यासाठी सुद्धा बराच निधी दिलेला आहे। आता बघा, यामध्ये शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बघा, शासनाने काही नियमसुद्धा दिलेले आहेत। कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दिरंगाई होणार नाही याची तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घ्यायची आहे। म्हणजे जो शेतकरी पात्र आहे त्याच पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई किंवा उशीर होणार नाही याची सुद्धा जबाबदारी तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने घ्यायची आहे। तसेच आता हे जे लाभार्थ्यांना पैसे द्यायचे आहेत ते DBTद्वारे म्हणजे DBT पोर्टल म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे हा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित केला जाणार आहे। त्यानंतर बघा, ज्या लाभार्थ्यांना लाभ भेटला आहे त्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जावी। तसेच नैसर्गिक आपत्ती निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये याकरता सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी त्या प्रकारच्या बँकांना सांगायचं आहे की जो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे प्राप्त झालेला निधी असतो त्याचा कृषी कर्ज असेल किंवा इतर कुठल्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज असेल तर ते कर्जासाठी हा निधी
म्हणजे आपत्तीचा जो निधी त्यांना नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेले जे मदत भेटलेली असते तो निधी त्यांनी बँकेच्या कुठल्याही कर्ज रूपात म्हणजे कर्जाच्या खात्यामध्ये वळवायचा नाही आणि तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना द्यायच्या आहेत. तर बघा हा झाला शासन क्रमांक 1चा निर्णय. आता आपण पुढील भागामध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये शासन निर्णय क्रमांक 2 याच्यामध्ये सुद्धा शासनाने नेमके पूर आणि अतिवृष्टीसाठी काय निर्णय घेतले आहेत ते आपण पाहणार आहोत. तूर्तास धन्यवाद.